शेतकरी मित्र नमस्कार. वार आहे सोमवार, तारीख आहे 3 ऑगस्ट. वार आहे मंगळवार, तारीख आहे 4 ऑगस्ट. या 2 दिवसामध्ये महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात पाऊस किती असणार आहे? तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर कणकवली, सावंतवाडी, पणजी, राजपूर, रत्नागिरी, चिपळूण, दापोली, महाबळेश्वर, महाड, मुरुड, जंजिरा, लवसा, पेण, लोणावळा, कुळगाव, बदलापूर, मुंबई, वसई, विरार, वडा, बोईसर, घोटी, नाशिक, अकोले हा संपूर्ण परिसर जर बघितला, तर या भागांमध्ये आपल्याला काही प्रमाणात पाऊस हा दिसत आहे. जास्त प्रमाणात पाऊस नाहीये, पण रिमझिम पाऊस का होईना या भागात होणार आहे. नाशिक, अकोल्यामध्ये देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस हा असणार आहे. त्याचबरोबर आपण जर कोपरगाव परिसर जर बघितला, तर कोपरगावमध्ये आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. पाऊस नाहीये कोपरगावमध्ये देखील. त्याचबरोबर आपण जर श्रीरामपूर परिसर बघितला, तर येथे देखील फक्त ढगाळ वातावरण आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये जर बघितलं, तर काही प्रमाणात रिमझिम पाऊस हा तिथे होणार आहे. अंबड, जालन्यामध्ये देखील थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर भोकरदन, शेवगाव, जळगाव, बोदवड, चापोडा, अंबळनेर, धुळे, शिरपूर, नंदुरबार, साक्री, सटाणा, मालेगाव, नवापूर, नंदुरबार हा जर परिसर जर बघितला, तर या भागांमध्ये आपल्याला काही प्रमाणात म्हणजे ढगाळ वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर बुऱ्हाणपूर, धरणी, अकोट, अचलपूर, बेतूल, मुलताई हा परिसर जर बघितला, तर या भागात देखील काही प्रमाणात पाऊस असणार आहे. त्याचबरोबर आपण जर नागपूर अ, परिसर बघितला, रामटेक परिसर बघितला, तर या भागात देखील काही प्रमाणात रिमझिम पाऊस असणार आहे. तुमसर, भंडारा, साकोली, गोंदिया, देवरी, त्याचबरोबर वाराणसी या परिसरात देखील रिमझिम पाऊस हा असणार आहे. त्याचबरोबर आपण जर गडचिरोली परिसर जर बघितला, तर गडचिरोली परिसरामध्ये आपल्याला अ, म्हणजे ढगाळ वातावरण आहे. चामोशी, सिरपूर, आसिफाबाद, चंद्रपूर या भागांमध्ये थोड्याफार प्रमाणात पाऊस असणार आहे. निर्मळ, उमरखेड, हिंगोली, पुसद, वाशिम, जिंतूर जिंतूर, परभणी, त्याचबरोबर परळी, अहमदपूर, लातूर, उदगीर त्याचबरोबर आपण जर हा संपूर्ण परिसर जर बघितला बीड, केज, जामखेड, बार्शी, धाराशिव, नलदुर्ग, सोलापूर, अक्कलकोट, इंदी, कलबुर्गी, त्याचबरोबर विजयपूर, सांगोला, पंढरपूर, अकलूज, इंदापूर, कर्जत, जामखेड, बार्शी हा संपूर्ण परिसर जर बघितला, तर या भागांमध्ये काही प्रमाणात पाऊस हा असणार आहे. त्याचबरोबर विटा, ईश्वरपूर, सांगली, कोल्हापूर, निपाणी, त्याचबरोबर बेलगाव, सावंतवाडी, पणजी, मुळगाव, कणकवली, राजपूर या भागात देखील काही प्रमाणात सोमवारी 3 ऑगस्टला पाऊस हा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर मंगळवारी 4 ऑगस्टला जर बघितलं, तर राजपूर, कणकवली, सावंतवाडी, कोल्हापूर, निपाणी, सांगली, ईश्वरपूर, विटा हा जर परिसर जर आपण बघितला, तर या भागांमध्ये काही प्रमाणात पाऊस हा मंगळवारी 4 ऑगस्टला होणार आहे. त्याचबरोबर आपण जर सांगोला, पंढरपूर हा परिसर जर बघितला, तर इथे आपण बघू शकता म्हणजे अकलूज, पंढरपूर, सांगोला, सोलापूर, अक्कलकोट, नलदुर्ग त्याचबरोबर इंदी, विजयपूर हा परिसर जर बघितला, तर या भागात काही प्रमाणात पाऊस हा होणार आहे. म्हणजे रिमझिम पाऊस. आपण जर जामखेड, कर्जत, पाथर्डी, बीड, केज, बार्शी, धाराशिव, लातूर, परळी, माजलगाव, परभणी, अहमदपूर, जिंतूर, परतूर, अंबड, जालना, छत्रपती संभाजीनगर, भोकरदन, चिखली, मेहकर, अ, वाशिम हा जर परिसर जर बघितला, पुसद, उमरखेड, तर या भागात देखील काही प्रमाणात पाऊस हा होणार आहे. जास्त नाही, पण रिमझिम पाऊस या परिसरात असणार आहे. त्याचबरोबर आपण जर यवतमाळ, अरणी, पांढरकवडा हा परिसर बघितला, तर इथे आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. पूर्णपणे आपल्याला मोकळं वातावरण दिसत आहे. अमरावती, अचलपूर, अरवी, त्याचबरोबर वर्धा, हिंगणघाट, वरारा, चिमूर, उमरेड, नागपूर हा जर परिसर बघितला, तर इथे देखील म्हणजे जास्त पाऊस नाहीये, पण ढगाळ वातावरण काही प्रमाणात असणार आहे. त्याचबरोबर रामटेक, तुमसर, गोंदिया, साकोली, भंडारा हा जर परिसर जर आपण बघितला, तर या भागात देखील काही प्रमाणात पाऊस हा असणार आहे. तर हा देखील अंदाज लक्षात घ्यायचा आहे. आपण जर जळगाव, बोदवड, शेवगाव, चापोडा, अंबळनेर, शिरपूर, धुळे, साक्री, मालेगाव, मनमाड, चाळीसगाव, सटाणा, नवापूर, नंदुरबार
हा संपूर्ण परिसर जर बघितला, तर या भागात आपल्याला पूर्णपणे कोरडं वातावरण दिसत आहे. म्हणजे थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण असेल, पण कुठलाही पाऊस या परिसरात नाहीये. तर शेतकरी मित्रांनो, एकूणच आपण 2 दिवसाचा हवामानाचा अंदाज आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेला आहे. सोमवारी 3 ऑगस्ट आणि मंगळवारी 4 ऑगस्ट असा 2 दिवसाचा. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.